आज आपण आहे ना गाजराचं लोणचं बनवणार आहोत। ते पण अगदी झटपट कसं तयार होतं ते बघायचं आहे। तर थंडीचा सीजन आहे, गाजर अवेलेबल असतात, तर झटपट अशी रेसिपी मी तुम्हाला दाखवते। इथे मी एक गाजर घेतलेला आहे, त्याला असं पातळ उभं चिरून घेतलेलं आहे। तुम्ही चौकोनी कापून सुद्धा घेऊ शकता। त्याच्यानंतर इथे मी आहे ना मोहरी म्हणजे आपली राई जी असते ते मिक्सरमध्ये थोडीशी जाडसर अशी वाटून घेतलेली आहे। 3 मिरच्या आहेत, त्याला अशा उभ्या कापून घेतलेल्या आहेत। ह्या तिखट आहेत, तुम्ही साध्या मिरच्या ज्या कमी तिखट असतात त्या सुद्धा वापरू शकता। एक लिंबाचा रस, त्याच्यानंतर इथे बडीशोप आहे 2 चमचे, ती पण मी पावडर करून घेतलेली आहे। त्यानंतर इथे पाव चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, चवीनुसार मीठ, थोडंसं हिंग आणि हे काळं मीठ मी थोडंसं घालणार आहे। आणि त्याचबरोबर इथे आपल्याला 2 पळी मी तेल घेतलेलं आहे। तर सगळ्यात आधी हे ते 2 पळी तेल घेतलेलं आहे, हे ना मी पूर्णपणे धूर येऊपर्यंत एकदम कडक तापवून घेणार आहे। आता तेल तापतंय तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया। इथे जे गाजर घेतले त्याच्यामध्ये आपण ही बडीशोपची पावडर घालायची आहे। त्यानंतर मोहरी जी आपण बारीक करून घेतली ती घालायची आहे। त्यानंतर ह्या 3 हिरव्या मिरच्या, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त या करू शकता। हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मीठ, धणा पावडर, हिंग, हळद आणि काळं मीठ वापरूया। आणि छान एकजीव करून घेऊया याला। आणि गाजर कसं गोड असतं, ह्याच्यामध्ये गोड गाजर आहे, त्याच्यानंतर तिखट मिरची आहे, तर थोडासा आंबटपणा येण्यासाठी आपण याच्यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे। हे सगळं एकजीव करायचं आहे। अगदी झटपट हे लोणचं होतं, तोंडी लावायला खूप छानही लागतं खाताना। आता हे छान आपलं मिक्स झालेलं आहे। इथे तेल जे आहे अगदी कडकडीत तापलेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि हे तेल पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। जे तेल गरम करून घेतलेलं ते मी पूर्णपणे थंड केलेलं आहे आणि हे आता आपण यामध्ये घालूया। तेल हे पूर्ण थंड झालेलंच पाहिजे आणि ह्याला आता व्यवस्थित आपण मिक्स करूया। छान असं मिक्स करूया आणि आपलं लोणचं तयार झालेलं आहे। अगदी झटपट असं लवकर तयार होतं आणि खायला सुद्धा छान लागतं। तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला। थँक्यू। हे बघा किती छान दिसतं, तर तुम्ही सुद्धा हे तुमच्या घरी करून बघा। थँक्यू।